माय माऊली नमस्कार. श्रावण मास, आज सोमवार. कहाणी सोमवारची शिवामुठीची. ऐका शिवामुठी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. या राजाला 4 सुना, 3 आवडत्या, 1 नावडती. आवडत्या सुनाचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला. ती राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? व्रताराची भक्ती होती. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलंबाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो, कसला वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय म्हणावं, काय करावं? मूठ चिमुटभर तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, बेलाची 2 पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे, तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा जावा, ननंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा. मुकाट्यानं जेवण करावं. असा हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यात जव, 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावं. पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवक्यांना यांनी दिलं. दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. 6 दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट ह्या पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली. दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरात नसर सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली. शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठी ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा जावा, नंदा जावा, भ्रतारा नावडती आहे की आवडती करे देवा, असं म्हणून तीळ वाहिलं. 6 दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निघून गेली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुला देव कुठं आहे गं तुझा? नावडतीने जबाब दिला, माझा देव फार लांब, वाटा कठीण, काटे कुटे, साप वाघ सर्व आहे, तिथं माझा देव. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं लागली, नावडती तुझा देव दाखव, तुझा देव दाखव म्हणून नऊ लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यास वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडितांचे खांब झाले. हांड्या झुमरं लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा जावा, ननंदा जावा, व्रताला नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्याला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तेथे एक लहान देऊळ, तिथे एक पिंड, वर आपली पूजा, जवळ खुंटीवर पागोटं. तेव्हा त्याने सुनीला विचारले, हे कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही साठवतराची कहाणी 5 उत्तरी सुसंपूर्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.